नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेमध्ये इयत्ता 7वी 8वीचा घटक आपण आज बघत आहोत. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पहिल्या घटकाला सुरुवात केली होती, संख्याज्ञान. आणि या संख्याज्ञानमधील दुसरा घटक जो आहे, उपघटक आपण म्हणूयात, समसंख्या, विषम संख्या या संख्यांविषयी आपल्याला आता बघायचं आहे. तर आपण बघूयात की या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे या समसंख्या म्हणजेच इव्हन नंबर्स, विषम संख्या म्हणजेच ऑड नंबर्स, मूळ संख्या म्हणजे प्राईम नंबर्स, संयुक्त संख्या म्हणजे कंपोजिट नंबर, जोड मूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर्स आणि सहमूळ संख्या म्हणजे को प्राईम नंबर्स. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला बघायचे की समसंख्या कोणत्या, विषम संख्या कोणत्या, मूळ संख्या कोणत्या, संयुक्त संख्या कोणत्या, जोडमूळ संख्या कोणत्या आणि सहमूळ संख्या कोणत्या याविषयी आपल्याला अधिक माहिती घ्यायची आहे. तर करूयात सुरुवात आजच्या या व्हिडिओमध्ये. बघा, पहिली संख्या आहे समसंख्या. मग समसंख्या कोणत्या संख्येला म्हणणार? ज्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जातो. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 ने पूर्ण भाग जातो अशा संख्यांना आपण काय म्हणतो? समसंख्या म्हणतो. आता 2 ने भाग देत बसायचं का? त्यापेक्षा एकदम सोपी व्याख्या आपल्याला, की ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच एकक स्थानी आपल्याला काय आहे की 0, 2, 4, 6, 8. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे अंक असतात त्याला समसंख्या असे म्हणतात. म्हणजेच काय, इव्हन नंबर्स म्हणजे काय? दोज नंबर हॅव द डिजिट्स 2, 0, 2, 4, 6, 8 इन देअर युनिट प्लेस डिजिट. युनिट प्लेस. बघा विद्यार्थी मित्रांनो, सपोज मी लिहिलं 12, मी लिहिलं 16, मी लिहिलं 210, मी लिहिलं 1060, मी लिहितोय 1,02,518. तर याच्यामध्ये या एकक स्थानी युनिट प्लेसला बघा 6 0 आहे, इथे 0 आहे, इथे 8 आहे. हे जे नंबर्स आहेत ना, हे काय आहेत? यापैकी आहेत. आणि यापैकी असल्यामुळे या नंबर्सला आपण काय म्हणणार? समसंख्या असं म्हणणार. ठीक आहे. नेक्स्ट बघूया आपण विषम संख्या. बघा विषम संख्येचं काय आहे की ज्या संख्येला पूर्ण भाग जात नाही. कशाने? 2 ने. दोज नंबर्स आर नेवर कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. ओके. आणि डिव्हिजिबल होत नाही. मग काय होतं? तर एक रिमाइंडरला शिल्लक राहतो. रिमाइंडरला किती शिल्लक राहतो? एक शिल्लक राहतो. तर आपण बघितलं त्याला काय म्हणतो आपण? विषम संख्या. म्हणजेच काय? तर ऑड नंबर्स म्हणतो आपण. आता याची एक सिंपल व्याख्या जर बघितली तर मगाशी आपण जर समसंख्यांसाठी बघितलं, इव्हन नंबर साठी बघितलं की नाही, आपण काय बघितलं इव्हन नंबर साठी? की युनिट प्लेसला आपल्याला कुठले नंबर हवे होते? 0, 2 वगैरे हवे होते. पण इथे कसे बघा, ज्या संख्यांच्या शेवटी म्हणजे एकक स्थानी काय आहेत? 1, 3, 5, 7, 9. काय आहेत? 1, 3, 5, 7, 9. बघा, दोज नंबर हॅव द डिजिट्स 1, 3, 5, 7, 9 इन देअर युनिट प्लेस डिजिट. बघा, युनिट प्लेस मध्ये जर असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ऑड नंबर्स असे म्हणतो. बघा इथे उदाहरणार्थ दिलेलं आहे. इथे आपण बघूया, सपोज मी 11 लिहिलं, इथे मी लिहिलं 19, इकडे मी लिहितोय 213. अजून आपण बघूया 5, 5, 5. आता हे जर नंबर बघितले तर याच्या युनिट प्लेसला म्हणजे एकक स्थानी कुठला आहे? 1. इकडे एकक स्थानी कुठला आहे? 9. इकडे युनिट प्लेसला कुठला आहे? 3. इथे युनिट प्लेसला कुठला आहे? 5. म्हणजे हे सगळे नंबर्स कसे झाले? ऑड नंबर्स. याला विषम संख्या असं आपण म्हणतो. या विषम संख्या आपल्याला काय की याला 2 ने जर भाग दिला, तुम्ही डिवाइड बाय 2 केलं, ठीक आहे, डिवाइड बाय 2 केलं तर हे डिवाइड होणारच नाही आणि रिमाइंडरला 1 शिल्लक राहतो. तुम्ही करून बघू शकता. ठीक आहे, हे अतिशय सोपं आहे. आपण पुढचं बघूयात. बघा, मूळ संख्या हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे बऱ्याच वेळा परीक्षेला विचारलं जातं आणि मुख्यतः आपण बघितलं की आपण 8वी 9वी 10वीला 5वी 6वी 7वीला सुद्धा या मूळ संख्यांना खूपच व्हॅल्युएशन दिलेले आहे. ज्या संख्येचे फक्त 2च अवयव पडतात किंवा 2च अवयव असतात त्यांना मूळ संख्या म्हणतात. मूळ संख्या म्हणजेच काय? तर इंग्लिशमध्ये प्राईम नंबर्स. दोज नंबर हॅव 2 फॅक्टर्स, ओनली 2 फॅक्टर्स इन इट. आणि एक्झाम्पल मध्ये आपल्याला दिले तरी 2, 3, 5, 7, 11 हे नंबर दिले. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2 चे फॅक्टर केले तर 2 चा फॅक्टर पहिला 1 पडतो, मग 2 घेतो.
3चे फॅक्टर्स केले आपण तर 3चा 1 मग 3. 5चे फॅक्टर्स केले तर 5चे फॅक्टर्स 1 and 5. 7चे फॅक्टर्स केले 1 and 7. 8चे फॅक्टर 8 तिथे आपल्याला येणारच नाही कारण आपण 8 हा आपल्याला याच्यामध्ये नंबर येतच नाही मूळ प्राईम नंबर मध्ये. आपण बघूयात डायरेक्ट 11. तर 11चे फॅक्टर 1 and 11. आता आपण इथे बघा मध्ये 4 घेतला नाही, आपण इथे मध्ये 6 घेतला नाही, आपण इथे मध्ये मगाशी 8 लिहिला होता तो पण बघूयात आपण. तर याला प्राईम नंबर्स का म्हणत नाही? हा 4 जो आहे या 4चे फॅक्टर्स 1, 2 आणि 4. हे 6चे फॅक्टर्स 1, 2, 3, 6. 1, 2, 4, 8. आता हे असे म्हणजे काय? तर या 1 ने या 4 ला डिवाइड होतं, या 2 ने सुद्धा डिवाइड होतं, या 4 ने डिवाइड होतं. या 6 ला जे आहे या 1 ने डिवाइड होतं, या 2 ने डिवाइड होतं, हे 3 ने डिवाइड होतं आणि हे 6 ने पण डिवाइड होतं. या 8 ला जे आहे हे 1 ने डिवाइड होतं, 2 ने डिवाइड होतं, 4 ने डिवाइड होतं आणि 8 ने डिवाइड होतं. म्हणजे यांचे फॅक्टर्स किती पडले? तर बघा 4 चे फॅक्टर्स 3 आहेत, 6 चे फॅक्टर 4 आहेत आणि 8 चे फॅक्टर्स पण 4 आहेत. मग आपल्याला काय डेफिनेशन मध्ये काय दिलंय बघा? डेफिनेशन मध्ये काय आहे? दोज नंबर्स हॅव ओनली 2 फॅक्टर्स. ओनली 2 फॅक्टर्स म्हणजे या साईडला ओनली 2 फॅक्टर्स बघा, हे ओनली 2 फॅक्टर्स आहेत आणि म्हणून या नंबरला आपण काय म्हणणार? प्राईम नंबर्स असे म्हणतो. बघा प्राईम नंबर्स खूपच महत्वाचं आहे. प्राईम नंबर्स खूपच प्राईम नंबर्स आपण म्हणतो ज्यांचे फॅक्टर्स फक्त आणि फक्त 2च पडतात त्यांना काय म्हणतात? प्राईम नंबर्स असं म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण संयुक्त संख्या. संयुक्त संख्या म्हणजेच काय? तर कंपोजिट नंबर. आता हे कंपोजिट नंबर म्हणजे मगाशी जे बघितलं प्राईम नंबर्स, तर प्राईम नंबरच्या अपोजिटला आहे कंपोजिट नंबर. आपण अपोजिट बघूया, कंपोजिट. कंपोजिट ठीक आहे. आता इथे बघा ज्या संख्यांना 2 पेक्षा जास्त अवयव असतात, जास्त लक्षात ठेवा 2 पेक्षा जास्त, मोर दॅन 2 फॅक्टर्स. बघा मोर दॅन 2 फॅक्टर्स, दोज नंबर हॅव्हिंग मोर दॅन 2 फॅक्टर्स इन इट कॉल्ड एज काय? कंपोजिट नंबर. काय? कंपोजिट. मग अशा आपण 2, 3, 5, 7, 11 असे बघितले होते. हे होते कुठले आपले? प्राईम नंबर्स. का? तर याचे फक्त फॅक्टर्स 2 ओनली होते, 2 फॅक्टर्स. आता आपण काय मगाशी बघितलं की 4, 6, 8, 9. बघा 4 चे फॅक्टर्स बघितले 1, 2, 4. मोर दॅन 2 आले इथे 1, 2, 3, 6. म्हणजे काय? या 1 ने इथे डिवाइड होतं, 2 ने 6 ला डिवाइड होतं, 3 ने 6 ला डिवाइड होतं आणि 6 ने सुद्धा 6 ला डिवाइड होतं. मोर दॅन 2 फॅक्टर्स. मोर दॅन 2 फॅक्टर्स. इथे 8 ला पण 1 ने होतं, 2 ने डिवाइड होतं, 4 ने डिवाइड होतं, 8 ने डिवाइड होतं. 9 चा विचार केला आपण तर 9 आपण बघतो की 9 काय? ऑड नंबर आहे, ऑड. हे सगळे कसे आहेत बघा? हे सगळे इवन नंबर आहेत. हे सगळे कसे आहेत? इवन नंबर्स आहेत, इवन. पण 9 ऑड आहे तरी पण तो कसा आहे? तो कंपोजिट नंबर आहे कारण त्याला 1 ने डिवाइड होतं, त्याला 3 ने डिवाइड होतं आणि त्याला 9 ने डिवाइड होतं. इथे पण आपण बघूयात की मोर दॅन 2 फॅक्टर्स, मोर दॅन 2 फॅक्टर्स येतात आणि म्हणून हे काय आहेत? हे आपल्याला कंपोजिट नंबर्स आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण सहमूळ संख्या. सहमूळ संख्या म्हणजे काय? को प्राईम नंबर्स. काय? को प्राईम नंबर्स. ज्या 2 संख्यांचा सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर. सामायिक विभाजक म्हणजे काय? कॉमन फॅक्टर किती असतो? 1, दॅट इज 1. त्याला काय म्हणतात? सहमूळ संख्या. आता इथे पेअर्स दिलेत. आता हे सहमूळ संख्या म्हणजे काय? ते जोड्या असतात, जोड्या. सहमूळ संख्यांच्या जोड्या असतात. ठीक आहे, बघा पेअर्स आहेत, पेअर्स 2-2 चे. 2 आणि 3 चा विचार केला तर यांमध्ये यांचे फॅक्टर्स किती? 2 चे फॅक्टर्स 1 and 2, 3 चे फॅक्टर्स 1 and 3. यांच्यामध्ये कॉमन काय आहे? फक्त एकच नंबर कॉमन आहे. त्यानंतर 3 आणि 5 चा विचार केला तर याच्यामध्ये कॉमन काय आहे? 1, 3 याचे फॅक्टर्स आणि 1, 5, 5 चे फॅक्टर्स. याच्यामध्ये सुद्धा काय कॉमन आहे? 1. इथे आपण या नंबरचा विचार करूयात, 7 and 15. बरोबर आहे, 7 फॅक्टर्स, 7 चा फॅक्टर्स किती? 1 and 7. 15 चा फॅक्टर्स 1, 3, 5 आणि 15. ठीक आहे, बघा इथे 2 फॅक्टर्स आले, ओनली 2 फॅक्टर्स. हा, आणि इथे किती आले? 4 फॅक्टर्स आले, 4 फॅक्टर्स. पण आपल्याला काय पाहिजे? ओनली कॉमन 1 फॅक्टर. इथे जर बघितलं तर एवढेच फॅक्टर आपल्याला काय कॉमन आहेत. म्हणजे हे पेअर कसे झाले? हा पेअर जो कसा आहे? हा को प्राईमचा आहे. ठीक आहे, इथे आपण बघूयात की 10 आणि 21 यांचा विचार केला तर 10 चा फॅक्टर 1, 2, 5. ठीक आहे, आणि इथे 21 चा विचार केला तर 1, 3,
7 आणि इथे 21, इकडे 10 सुद्धा येईल. ठीक आहे. तर याच्यामध्ये बघितलं तर इथे 1 1 कॉमन आलं, पण हे बाकीचे कॉमन आहेत का? तर नाही आहेत. म्हणजे फॅक्टर्स किती पण असू देत, पण कॉमन फॅक्टर किती आहेत? एकच, आणि तो पण ओन्ली वन नंबर आणि 1 एवढंच येणार आहे. ठीक आहे. तर त्यांना आपण काय म्हणणार? को प्राईम नंबर्स म्हणणार. सहमूळ संख्या. सह म्हणजे सारखा असलेला मूळ. को प्राईम म्हणजे जे को प्राईम म्हणजे फक्त एकच फॅक्टर सारखा असेल. ठीक आहे. कळलं? जाऊयात पुढे. बघा नेक्स्ट आहे जोड मूळ. जोड मूळ म्हणजे ट्विन प्राईम नंबर. मूळ म्हणजे प्राईम नंबर हे सगळ्यांना माहिती आहे. जोड म्हणजे काय? तर ट्विन प्राईम नंबर. ज्या मूळ संख्यांचा फरक किती आहे? 2 आहे. म्हणजे आपल्याला प्राईम नंबर्स हवेत आणि त्यांचा विभाजक किती असतो? तर फक्त एकच असतो. म्हणजे फॅक्टर्स, कॉमन फॅक्टरचं आपण बघितलं. बघा इथे ट्विन प्राईम नंबर्स आर पेअर ऑफ. बघा पेअर म्हणजे जोडी आहे. बघा जोडी आहे. टू consecutive नंबर प्राईम नंबर्स डिफर बाय 2 अँड कॉमन फॅक्टर 1. म्हणजे यांच्यामध्ये पण कॉमन फॅक्टर 1 पाहिजे, पण त्यांच्यामधला जो डिफरन्स आहे, जो काही फरक आहे, तो फरक कितीचा पाहिजे? 2चा पाहिजे. मग आपण इथे बघितलं 2 आणि 3 हे 1 and 2, 1 and 3 हे फॅक्टर्स आहेत, पण त्यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर 1 आहे आणि लागून आहे. ठीक आहे. तर आता 2चा फरक आहे का याच्यामध्ये? याच्यामध्ये 2चा फरक नाहीये, पण ते जवळ प्राईम नंबर आलेत ना. 2चा फरक नाही आपण म्हणणार. 2चा फरक इथे 2चा फरक त्यांनी सांगितलं ना. 2चा फरक आहे. कंझर्वेटिव्ह नंबर्स ठीक आहे. हे डिफर बाय 2 बाकीच्या नंबर साठी येऊ शकतो. इकडे. ठीक आहे. तर हा आपल्याला येणार नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे चुकून आपल्याला 2 आणि 3 एक्झाम्पलला आलंय. प्रिंटिंग मिस्टेक झाली असावी बहुतेक. पण आपल्याला बघायचंय की जे ट्विन प्राईम नंबर्स आहेत त्याच्यामध्ये फरक किती आहे? 2चा असलाच पाहिजे आणि इथे हा 2चा फरक हा येत नाहीये. त्यामुळे ही जे एक्झाम्पल आहे हे रॉंग एक्झाम्पल आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. बाकीचे बघा हे 3 5 जो आहे 3 आणि 5 यांचे जर आपण फॅक्टर्स बघितले 1 and 3 नंतर 1 and 5. ठीक आहे. आपण थोडासा मोठा नंबर घेऊया. बघा 29 आणि 31 यांचे फॅक्टर बघितले 1 and 29. इथे 1 and 31 असे फॅक्टर्स येतात. म्हणजे यांच्यामध्ये बघितलं तर हा 1 आणि हा 1 म्हणजे फक्त एकच कॉमन फॅक्टर येतो. तो त्यालाही 1 नंबर्सच असतो. आणि हे डिफरन्स काय आहे यांच्यातला? तर 31 मायनस 29 केलं तर डिफरन्स येतो 2 आणि 5 मायनस 3 केलं तर डिफरन्स येतो 2. तर हे काय आहेत? हे ट्विन प्राईम नंबर्स आहेत. कसे? ट्विन प्राईम नंबर्स आहेत. ठीक आहे. आपल्याला कळलं नाही तर आपण हा व्हिडिओ पुन्हा रिपीट करून पाहू शकतो. काही गोष्टींचे आपल्याला जर का स्क्रीनशॉट्स घ्यायचे असतील तर तेही आपण घेऊ शकतो. बघा पुढे बघायचं आपल्याला महत्वाचे जे काय आहेत टिप्स जे आहेत. बघूया टिप्स काय आहेत आपल्याला. बघा टिप्स, महत्वाच्या टिप्स आहेत. बघा एकमेव मूळ असलेली समसंख्या म्हणजेच काय? तर 2 आहे. कुठली संख्या आहे? 2. म्हणजे या 2 इज ओनली 1 नंबर. म्हणजे 2 हा असा एकच नंबर आहे जो इव्हन आहे आणि प्राईम नाही. इव्हन प्राईम नंबर म्हणतात. सम असलेली मूळ संख्या म्हणजे त्याला सममूळ संख्या असं म्हणतात. सममूळ म्हणजेच काय? तर इव्हन प्राईम नंबर. ओके. हे एकच आहे. ओनली 1. तुम्ही कितीही काढा एकच मिळणार. ठीक आहे. नेक्स्ट बघूया. जर आपण प्राईम नंबर शोधले, प्राईम नंबर्स, तर 1 to 100. बघा 1 to 100 जर आपण प्राईम नंबर्स काढले तर किती येतात? ते 25 नंबर्स येतात टोटल. हे पण कधी एक्झाम्पलला विचारू शकतात एक्झामला की हाऊ मेनी नंबर्स, हाऊ मेनी प्राईम नंबर्स इन 1 to 100, इन बिटवीन 1 to 100 असं येऊ शकतं. तर किती आहेत ते? 25. आणि अपोजिटला आपण बघितलं तर 1 to 100 पर्यंत जे काही संयुक्त संख्या म्हणजे कुठले? तर कंपोजिट नंबर. इथे प्राईम नंबर्सच झाले पुन्हा. इथे काय पाहिजे? कंपोजिट नंबर. तर कंपोजिट नंबर्स किती आहेत? 74 आहेत. किती आहेत? 74. आता तुम्ही बघितलं हे 25 आणि 74 यांचं जर ऍडिशन केली तर 99 येईल आपल्याला. मग एक नंबर कुठला राहिला बरोबर 1 to 100 मध्ये? तर तो शेवटचा मुद्दा दिला आपल्याला. बघा एक ही काय आहे? मूळ नाही आणि संयुक्त पण नाही. 1 इज नायदर प्राईम आणि नॉर कंपोजिट. बघा कारण मूळ संख्यांचं काय आहे? मूळ संख्या आपल्याला बघितलं, मूळ संख्या जी आहे प्राईम नंबर्स त्याचे काय आपल्याला डेफिनेशन? 2 फॅक्टर्स पाहिजेत. फक्त 2 फॅक्टर्स. बरोबर आहे. काय बघितलं आपण? 2 फॅक्टर्स. आणि जर आपण कंपोजिट नंबर बघितलं, कंपोजिट नंबर, तर कंपोजिट नंबरला काय पाहिजेत?
मोर दॅन 2 फॅक्टर्स. ओके, तर 1 जो नंबर आहे बघा 1, तर 1चा फॅक्टर किती 1, ते 2 पण येत नाही आणि मोर दॅन 2 पण येत नाही, म्हणून तो कंपोजिट मध्ये पण जात आणि मूळपण मध्ये पण नाही जात. लक्षात, तो एकटाच पडतो, एकटाच. ठीक आहे, तर एवढं आपण बघूयात. आता आपल्याला बघायचे बघा, मगाशी आपण बघितलं की 1 ते 100 पर्यंतच्या काही मूळ संख्या आहेत, त्या किती आहेत, तर त्या 25 मूळ संख्या आहेत. तर हे 25 मूळ संख्या कशा ओळखायच्या, इथे आपल्याला दिलेले बघा 2 नंबर्स आहे. इथे पाठांतर जर आपण बघितलं ना लर्न करण्यासाठी, तर लर्न करण्यासाठी खूप सोपं आहे की 2 नंतर हा 3 आहे, मग 5 आहे, मग 7 आहे, मग आपलं 11, 13, 17, 19. म्हणजे लर्न करायचं म्हटलं ना, तर आपण अशा प्रकारे करू शकतो. तर हे जे नंबर आहेत ना, हे फर्स्ट वाले, हे किती आहेत, 1 to 10. हे किती आहेत, 11 to 20. हे किती आहेत, 21 to 30. हे किती आहेत, 31 to 40. आणि 41 to 50, 51 to 60. अशा प्रकारचे ते आहेत, 91 to 100. असे नंबर्स आपल्याला दिलेत. मग किती नंबर्स आहेत, काय आहेत, सगळं काउंटिंग केलं की आपल्या लक्षात येईल. आणि लर्न पण लवकर लक्षात येतात, लर्न पण लवकर होतात, लक्षात पण लवकर राहतात, पाठांतर लवकर होतात. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचे काही प्रश्न बघायचे. ठीक आहे, बघा, तर आपण आता जे काही पाठ घेतला, जे काही नंबर्स घेतले, त्या नंबर्सवरचे आपल्याला काय करायचे, आता एक्झाम्पल्स बघायचे. आपण बघूयात. पहिला एक्झाम्पल आहे 3x + 7, म्हणजे 3x + 7 ही संख्या काय समसंख्या आहे. तर x या संख्येचा वर्ग जर आपण केला तर ती कोणती संख्या येईल. बघा, जर आपण बघितलं की आपण इथे घेऊयात की 3x + 7 बरोबर, ही काय समसंख्या, सम म्हणजे काय इव्हन नंबर. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणित दिलेलं आहे 3x + 7 इज अ इव्हन नंबर, देन विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज अ स्क्वेअर ऑफ x. हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात की 3x + 7 म्हणजे 7 कशी आहे, तर आपल्याला दिसते की ऑड नंबर आहे. मग जर 3x + 7 आणि आपण जर -7 केली तर आपल्याला 3x येईल. जर आपण बघितलं की एखाद्या ऑड नंबर मधून एखाद्या इव्हन नंबर मधून जर आपण ऑड नंबर मायनस केला तर आपल्याला काय येतं, ऑड नंबरच मिळतो. तुम्ही बघा, आता बघा, इव्हन नंबर मायनस ऑड नंबर केलं तर आपल्याला काय मिळतं, ऑड नंबर मिळतो. आपण इव्हन नंबर घेऊयात, जर आपण 14 नंबर घेतला आणि मायनस जर आपण त्याच्यामध्ये 7 केलं तर आपल्याला आन्सर येईल 7. म्हणजे काय आपल्याला मिळाला, ऑड नंबर. म्हणजे इव्हन नंबर, बघा इथे इव्हन नंबर, ऑड नंबर मिळाला, काय ऑड नंबर. म्हणजे जो राहिला आहे तो कसा राहिला, ऑड राहिला. म्हणजे आपण बघूया की 3x = ऑड. 3x काय ऑड नंबर आहे, म्हणजे कसं आहे, विषम संख्या आहे ती, विषम संख्या. 3x काय अशी असेल, विषम संख्या. मग 3 गुणिले x म्हणजे 3x. आता या 3x चा आपण काय बघितलं, 3 × x. मग आता हे 3 कशी आहे, ऑलरेडी 3 कशी आहे, ऑडच आहे की नाही, विषमच आहे की नाही, विषम आहे. मग जेव्हा दोन संख्यांचा विषम संख्यांचा, म्हणजे आपण जर ऑड नंबर मल्टिप्लाय बाय ऑड नंबर करतो. बघा, मग आता कुठली नंबर घेऊयात, जरा 7 घेऊयात. 7 × 7 किती येणार, 49. आपण बघूयात, चला आपण घेऊयात 11 × 3 ऑड नंबर × ऑड नंबर किती येणार, 33. जे नंबर मिळत आहेत ते कसे मिळत आहेत, ऑडच मिळत आहेत ना, ऑडच मिळत आहेत. म्हणजे हा सगळा कुठला नंबर असणार, ऑडच नंबर असणार आहे. म्हणजे हा नंबर कुठला असणार आहे, ऑड. आपल्याला हा 3x ऑड असल्यामुळे आपल्याला हा पण ऑडच घ्यायला लागेल, बरोबर आहे. मग x हा कुठला आहे, ऑड नंबर आहे. कुठला आहे, ऑड नंबर आहे, विषम संख्या असणार आहे. कुठली संख्या असणार आहे, विषम. आणि मग आपल्याला काय करायचं आहे, x याचा काय करायचं, वर्ग घ्यायचा आहे, स्क्वेअर ऑफ x. मग ऑड नंबरचा स्क्वेअर केला, सपोज आपण करूया 9 चा स्क्वेअर, आपण करूया 3 चा स्क्वेअर. काय येतो बरं, बघा 9 चा स्क्वेअर किती होतो, 81. 3 चा स्क्वेअर किती येतो, 9. 7 चा स्क्वेअर किती येतो, तो 49. मग काय ते, हे नंबर्स कसे आहेत, हे पण ऑडच आहेत की नाही. म्हणजे आपण यातला कुठला घेऊ शकतो, पहिलंच विषम संख्या, ऑड नंबर्स. बघा किती म्हणजे दिसायला जसं कठीण वाटतं, पण आपण प्रॉपर सोडवत गेलं की आपल्याला ते लक्षात येतं. आपल्याला याचा आन्सर काय येणार आहे, फर्स्ट वाला आन्सर आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे 11 ते 20 दरम्यानच्या मूळ संख्यांची बेरीज आणि संयुक्त संख्यांची बेरीज यातील फरकास
पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो? पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल, 11 to 20 याच्यामधले काय करायचे आहेत, प्राईम नंबर्स आणि कंपोजिट नंबर काढायचे आहेत. ठीक आहे, मग आपण प्राईम नंबर्स काढूयात. कुठले कुठले आहेत? 11 आहे, 13 आहे, 15 नाहीये, सॉरी 15 हा नाहीये, 15 नाही, आपला कुठला आहे, 17 आहे आणि 19 आहे. हे काय प्राईम नंबर्स. मग राहिलेले कुठले नंबर्स? हा, आता इथे दुसरं एक महत्वाचं म्हणजे काय, ते दरम्यान सांगितलंय, म्हणजे आपल्याला हा 11 सुद्धा येणार नाही. 11 येणार नाही, फक्त हे 3च येतील. आणि कंपोजिट नंबर मध्ये बघितलं तर 12 नंबर कंपोजिट आहे, 14, 15, 16, 18 आणि 20. पण दरम्यान दरम्यान सांगितलं म्हणजे बिटवीन जेव्हा सांगितलेलं असं ना, बिटवीन, तेव्हा आपल्याला हा 20 येणार नाही. ठीक आहे, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, यांची बेरीज आणि यांची बेरीज बघा. जर आपण केलं की 13 + 17 + 19 किती येतात, तर 13 + 17 किती येतात, 30 आणि हे 49 होतात. ठीक आहे, त्यानंतर 12 + 14 + 15 + 16 + 18 आणि यांची ऍडिशन किती येते, तर ती आपल्याला येते 75. किती येते, 75. आता मी वेळ वाचवायला म्हणून मी आधीच केले, पण बघूया 2 आणि 4 किती येतात, 6 आणि हे 6 किती होतात, 12 आणि हे 20 आणि 5 25. मग 5 लिहिला, 20 कॅरी आउट केलं, 1 2 3 4 5 आणि 2 7. बरोबर आहे. आता याच्यामध्ये सांगितलं की यांच्यातील तो डिफरन्स आहे, फरक म्हणजे काय, तर बघूया आपल्याला डिफरन्स सांगितलं, कुठे डिफरन्स बिटवीन सम ऑफ, मग यांच्यातला फरक 75 मायनस 49 यांच्यातला फरक आपल्याला काढायचा आहे. तो किती येतो बघा, 15 म्हणून आपण जर 9 गेले तर 6 आणि इथे राहिले 6 मधून 4 गेले तर राहिले 2, म्हणजे आपला डिफरन्स किती आला, 26. त्याने काय सांगितलंय, पुढीलपैकी कोणत्या संख्येने, म्हणजे जो डिफरन्स येणार आहे 26, 26 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो, तर बघा 26 ला 2 ने डिवाइड होऊ शकतो, बरोबर की नाही. 5 ने डिवाइड होईल तर नाही होणार, नंतर 7 ने डिवाइड होईल तर नाही होणार, बरोबर आहे. आणि 13 ने डिवाइड होईल तर 13 ने पण होईल. मग आपल्याला इथे 2 पर्याय आपल्याला मिळत आहेत. किती पर्याय मिळत आहेत, 2 पर्याय मिळत आहेत. कारण 13 × 2 केलं तर 26 येतं, म्हणजे इथे आपल्याला 2, कधी कधी आपल्याला काही पर्याय, काही येतात 2 ऑप्शन जे आहेत, 2 ऑप्शन ते घ्यावे लागतात. आणि इथे 2 ऑप्शन फक्त मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की त्यांनी सांगितलं 2 ऑप्शन चॉईस करा म्हणून, पण इथे काय तसं दिलं नाही, पण तरी पण इथे उत्तर मात्र आपल्याला 2 ऑप्शन्सच घ्यायचं आहे. ठीक आहे, ओके. पुढे आपण बघणार आहोत, बघा 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आणि 2 अंकी लहानात लहान मूळ संख्या यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवला तर 32 येतं. आता पहिली गोष्ट म्हणजे 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या कुठली, तर 999 ही मोठ्यात मोठी संख्या, पण ती मूळ आहे का मूळ नाही. तर आपण त्याच्या आधी घेतलं 998, ही मूळ आहे का, नाही, ही पण मूळ नाहीये. मग आपल्याला कुठली मूळ येईल बरं, मग ती आपल्याला बघायला लागेल. मग कुठली मूळ येते, तर येते 997, ही मूळ संख्या आहे का, ही बघायची गरज आहे आपल्याला. आपल्याला काय करायचं, मूळ संख्या शोधायची की नाही, मग आपल्याला ते करावं लागेल. आणि मग आपण बघितले की 997 ही काय आपल्याला प्राईम नंबर येते, मोठ्यात मोठी 3 डिजिट्स नंबर. बघा, विच नंबर इज ऍडेड टू 3 डिजिट्स बिगेस्ट नंबर. मग 3 डिजिट्स बिगेस्ट नंबर काढला आपण, आणि 2 डिजिट स्मॉलेस्ट नंबर आता आपण काढायचा आहे. मग 2 डिजिट्स तो स्मॉलेस्ट नंबर आहे, तो कुठला, 10, पण तो मूळ आहे का, 10 हा नंबर मूळ आहे का, ते नाहीये. मग 11 घेऊयात, मग 11 मूळ आहे का, येस 11 मूळ आहे. मग आता हे जर आपल्याला बघितलं तर आपल्याला जे नंबर्स हवे होते 3 डिजिट्स आणि 2 डिजिट्स, जे बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट, तर आपण काढलेले. ठीक आहे, त्यांच्या बेरजेत म्हणजे यांची आपल्याला काय करायची, ऍडिशन करायची. 997 आणि 11 यांची काय करायची, आपल्याला ऍडिशन करायची आहे. मग यांची ऍडिशन किती येते, तर 1 आपण असं उभं करूयात 997 + 11, 7 आणि 1 8, 9 1 10 येतं आणि इथे 10, म्हणजे यांची ऍडिशन किती आली, 1008 एवढी आली. आता त्याने काय सांगितलंय की यांच्या बेरजेत कोणत्या संख्येचा वर्ग मिळवल्यास 32 म्हणजे 32 चा स्क्वेअर येतो. ठीक आहे, मग आता आपल्याला बघायचं की 32 चा स्क्वेअर किती आहे, तो आपल्याला पहिला काढावा लागेल. 32 चा स्क्वेअर जर आपण काढला की मग आपल्याला ते लक्षात येईल. बघा 32 चा स्क्वेअर काढला तर तो येतो 1024, हे आपल्याला येतं 32 चा स्क्वेअर.
आणि मग त्याने सांगितलं की याचा वर्ग मिळाला पाहिजे कशामध्ये, याच्यामध्ये कुठला नंबर मिळाला तर 124 येईल ते आपल्याला बघायचंय. मग 1008 आणि त्यांची सबट्रॅक्शन कोणातून करायची आपल्याला तर यामधून करायची. मग यांचं आपल्याला आन्सर किती मिळतंय तर 16. पण हा 16 नंबर पाहिजे का आपल्याला तर नाही. आणि दुसरी गोष्ट आपल्याकडे ऑप्शन बघा, ऑप्शन दिले त्याच्यामध्ये 16 नंबर आहे का नाही. तर कोणत्या संख्येचा वर्ग मिळाला, मग हा कोणत्या संख्येचा वर्ग आहे, हा कुठल्या संख्येचा वर्ग आहे सांगा बरं 16. हा 4 चा स्क्वेअर आहे. म्हणजे आपल्याला नंबर कुठला हवाय 4. मग 4 आपल्या ऑप्शन मध्ये आहे का, येस आहे, आपल्या ऑप्शन मध्ये 4 आहे. हा मग आपलं आन्सर काय असणार आहे सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. बघा नेक्स्ट बघूया आपण की 1575 याच्या नंतर कुठली संख्या तर 49वी समसंख्या आणि 1228 म्हणजे 1028 यांच्या मागील म्हणजे आधीची 70वी समसंख्या यांच्यातील फरक कोणत्या संख्येचा वर्ग असणार आहे, यांचा डिफरन्स काढायचा आहे. व्हॉट इज द स्क्वेअर ऑफ द डिफरन्स बिटवीन, बघा व्हॉट इज द स्क्वेअर किती वर्ग कुठला आहे, कुठला तर डिफरन्स बिटवीन द 49th इवन नंबर आफ्टर दिस नंबर अँड 17th इवन नंबर आफ्टर 28 नंबर. बघा दोन्ही यांचे समसम संख्या काढायची. पहिल्यांदा आपल्याला 1575 म्हणजे 1575 याच्या नंतरची 49th इवन नंबर जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. मग पहिला इवन नंबर जो आहे तो 1576 असणार आहे. मग राहिले किती, हा फर्स्ट झाल्यानंतर आपल्याला अजून काढायचे, पुढचे किती काढायचे आहेत आपल्याला 48. 48 इवन नंबर काढायचे असेल तर 48 इंटू 2 करावं लागेल. म्हणजेच 1576 प्लस 48 इंटू 2 बरोबर. आणि मग आपण करणार की 1576 प्लस आता यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं 96 येतं. आणि यांची जर ऍडिशन आपण केली तर आपल्याला लक्षात येतं किती यांची ऍडिशन किती येणार आहे तर यांची ऍडिशन येणार आहे तर 1672 एवढी त्यांची ऍडिशन येणार आहे. म्हणजे ही कुठली झाली ऍडिशन केली आपण, ठीक आहे. नंतर येणारी समसंख्या. हा आणि पुढे आपल्याला बघायचं की 1028 याच्या आधीची म्हणजे याच्यातून मायनस करावं लागेल ना आपल्याला आता. मग याच्या आधी 70वी समसंख्या, ऑलरेडी ही समसंख्याच आहे. म्हणजे आता याच्यातून जर आपल्याला 1028 याच्यातून मायनस कुठली संख्या करायची आहे तर 70वी समसंख्या करायची म्हणून 2. जसं इथे आपण केलं 48 समसंख्या काढायची होती, 49 काढायची होती, पण ही पहिली आली म्हणजे राहिले 48. ठीक आहे. तसं याच्यातून आता आपल्याला काय करायचं आहे 1028 मायनस आता यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर किती येतं तर 140 येतं. आणि मग आता यांची सबट्रॅक्शन करूयात. मग यांची सबट्रॅक्शन करायला गेली तर 1028 मायनस 140 यांच्यात मायनस केली तर 8, 2 मधून जात नाही म्हणून आपण गेले 12, 12 मधून 4 गेले 8, पुन्हा इथे 9, 9 मधून 1 गेलं तर 8 आणि हा ऑलरेडी गेला म्हणजे 888. ठीक आहे. आता यांचं काय करायचंय, पुन्हा यांचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. कुठलं सबट्रॅक्शन तर 1575 ची जी काही आपण 49th वी काढली ती काढली 1672 आणि 1028 याच्यानंतर 70 याच्या आधीची 70वी संख्या ती आहे 888. तर यांचं काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय. मग यांचं सबट्रॅक्शन केलं तर किती आन्सर येतंय तर मग ते बघूयात. इथे 12 घेतले तर 4 आन्सर येईल, इथे 6 राहतात मग पुन्हा इथे 1 घ्यावं लागेल, इथून 5 होईल, मग 16 मायनस 8 येतं, परत 5 डिवाइड मायनस होत नाही म्हणून 15 घेतले तर 7 येतं आणि हा गेला. म्हणजे आपला आन्सर येतं किती येतं 784. मग हा 784 हा कोणाचा बरं वर्ग आहे तर आपल्या लक्षात येईल की आपले जर वर्ग 1 ते 30 पर्यंतचे वर्ग जर पाठांतर असतील, आपले 1 ते 30 पर्यंतचे वर्ग जर पाठांतर असतील, 1 चा वर्ग आणि 30 चा वर्ग आपले पाठांतर असतील तर आपल्याला लक्षात येईल की हा 28 चा वर्ग आहे. ठीक आहे. म्हणजे आपला आन्सर जे आहे हे आहे 28. बी आन्सर आपलं येणार आहे. आलं लक्षात सगळ्या विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येतंय. आपण घेऊयात पुढचं गणित घेऊयात. एक अंकी मूळ संख्येतील एक अंकी मूळ संख्येतील अंक. एक अंकी मूळ संख्या कुठल्या आहेत तर 2, 3, 5 आणि 7 हे अंक एकदाच वापरायचे आहेत. वापरून स्पेस नाही येते, वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान अंकी संख्या. मग आता याच्यातली मोठ्यात मोठी संख्या जर घेतली तर आपल्याला माहिती आहे की मोठ्यात मोठी घ्यायची असेल तर अपोजिट डायरेक्शनने घ्यायचं म्हणजे 7, 5, 3, 2 आणि लहानात लहान म्हटलं की म्हणजे
आपण म्हणतो असेंडिंग डायरेक्ट डिसेंडिंग डायरेक्ट त्याप्रमाणे घ्यायचं की हे झालं ही मोठ्यात मोठी आणि ही लहानात लहान. आणि याचे जो फरकाला म्हणजे आता काय करायचंय सबट्रॅक्शन करायचंय. हा पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. आता भाग जातो वगैरे ना याला कसोट्या बघावं लागतील कसोट्या. मग कसोट्या आपल्याला एक व्हिडिओ त्याच्यावरती बनवायचा आहे सेपरेट, तेव्हा मी तुम्हाला सेपरेट सांगतो. पण यांच्यातलं जर आपल्याला आता काय करायचंय आपल्याला यांच्या मायनस करायचंय. ठीक आहे, एक अंकी मूळ संख्या वगैरे आता आपल्याला काढल्यात. आता एक अंकी मूळ संख्या ज्या आहेत त्या एक अंकी मूळ संख्या काढल्यानंतर त्याच्यामध्ये आता किती फरक येतो त्यांचं सबट्रॅक्शन करूयात. बघा 2 ने हे 7 मायनस होत नाही म्हणून आपण 12 का गेले 12 का केले तर हे 3 मधून घेतले 1 म्हणून 12 झाले. मग 12 मायनस 7 5 येतं. आता 2 ने परत 5 जातील का नाही, मग ह्या 5 मधनं एक इकडे घेऊयात आणि इथे 4 राहतील. मग या 12 मधनं 5 गेले तर राहिले किती 7 राहिले. आणि या 4 मध्ये 3 जातात का, हो जातात, मग 1 राहिला. आणि 7 मधनं 2 जातात का, हो जातात, 5 राहिले. म्हणजे आता नंबर किती आलाय 5175. आता इथे आपल्याला बघायचंय की हा नंबर जो आपल्याला मिळालाय या नंबरला यापैकी कुठल्या नंबरने काय होतं डिवाइड होतं, कुठल्या नंबरने डिवाइड होतं हे आपल्याला बघायचंय. मग 3 ने होतं का, 5 ने होतं का, 9 ने होतं का, 7 ने होतं का. आता याच्या कसोट्या लागू करायचे आपल्याला. ठीक आहे, याच्या कसोट्या लागू करायला बघितलं तर जेव्हा 5 नंबर येतो ना 5 लास्टला युनिट प्लेसला 5 नंबर, तर या 5 नंबरला लगेच आपल्याला कळतं की 5 नंबरने डिवाइड होतं. आपला आन्सर कुठला असणार आहे, बी असणार आहे. ठीक आहे, पण आता आपला आन्सर 9 आहे का, आपला आन्सर 7 आहे का, 3 आहे का, तर नाहीये. आता हे मी केलेलं आहे म्हणून तुम्हाला सांगतो. पण आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं तर आपल्याला कसोट्या आहेत, मी त्या कसोट्या आपल्या समोर लिहिलेल्या आहेत. आपण त्याचा स्क्रीनशॉट काढू शकता. बघा इथे लिहिलंय बघा 2 ची कसोटी काय आहे, तर 2 च्या कसोटीमध्ये आपल्याला 2 4 6 8 जे आहेत ना हे एकक स्थानी हवेत. जे 2 4 0 2 4 6 8 हे जे एकक स्थानी म्हणजे युनिट प्लेसला हवेत. त्यानंतर 3 ची कसोटी जी आहे त्या 3 च्या कसोटीमध्ये काय सांगितलंय की जर अंकांची बेरीज केली तर 3 ने भाग जातो का. मग आता बघूया इथे जर अंकांची बेरीज केली 5 5 प्लस 1 प्लस 7 प्लस 5 यांची बेरीज केली तर किती येते 5 प्लस 1 6 6 प्लस 7 13 13 प्लस 18 18 होतं का, हो येतं 18 येतं. म्हणजे याला 3 ने डिवाइड होतं का, हो होतं ना 3 ने, पण 3 ने व्हायला पाहिजे याला. माझं काय चुकतंय का बरं, हो सॉरी याला 3 ने जातं याला 5 ने जातं. माझं उत्तर का चुकतंय माहितीये का, मी बघा मी प्रश्न नीट वाचला नाही. मी प्रत्येक वेळी सांगत असतो की प्रश्न नीट वाचा, पण मी इथे प्रश्न नीट मीच वाचला नाही आणि म्हणून माझं हे आन्सर चुकलं असतं. पण मी हे करायला गेलो मला लक्षात आलं की इथे 3 पण आहे, याने मग भाग जातोय. म्हणजे चुकलं का, तर बघा इथे चुकतं का, हे जे ना हे आन्सर चुकतंय माझं. आता का चुकतंय तर मी सांगतो तुम्हाला. इथे काय सांगितलंय कोणत्या संख्येने निशेष भाग जाणार नाही. मग 5 ने भाग जातोय, येस 5 ने भाग जातोय. आपल्याला 3 ने भाग जातोय, येस भागाकार आपण 3 ने भाग जातोय. आता 9 ने भाग जातोय का, तर हो 9 ने पण भाग जातो. आपण बघितलं ना 9 ने, बघा इथे आपण भागाकार करून बघूयात. तर 9 एके 9 आणि 9 पाचा 45 जर आपण केलं 45 राहिले 6, नंतर आपण केलं 9 7 63 63 राहिले किती 4 आणि 9 पाचा 45 म्हणजे आपला भागाकार पूर्ण झाला. ठीक आहे, तर असं बघितलं तर 9 ने पण भाग जातो. मग राहिला कुठला, हा 7 म्हणजे आपला आन्सर असणार आहे डी. डी हे आपला आन्सर असणार आहे. आपला आन्सर बी नसणार आहे, डी असणार आहे. हे लक्षात आलं पाहिजे. बघा आपल्याला सांगितलं विच ऑफ द फॉलोइंग नंबर्स विल नॉट हॅव अ रिमाइंडर इन द डिफरन्स बिटवीन द लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट नंबर फॉर्म युझिंग ओनली वन डिजिट्स ऑफ वन डिजिट प्राईम नंबर्स. म्हणजे काय, तर 1 पासून तर 7 पर्यंत किंवा 10 पर्यंत आपण म्हणूयात यांच्या मधल्या ज्या काही मूळ संख्या आहेत या संख्यांपासून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या तयार करायची होती. आणि त्याच्यातला फरक जो आहे हा फरक या संख्येला कितीने भाग जातो हे बघायचं होतं आणि कितीने जात नाही. जर जात नाही, भाग जात नाही असं आपल्याला उत्तर द्यायचं होतं, म्हणून आपलं उत्तर आलेलं 7. ठीक आहे, याच्या पुढे आपण बघणार आहोत. इथे कसोटी आहेत, तुम्ही इथे स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. बघा स्क्रीनशॉट काढायला काढून घ्या, मी सुटसुटीत लिहून घेतलेलं आहे. हे आहे 2 ची कसोटी, 3 ची कसोटी, 4 ची कसोटी, इकडे 5 6 9 आणि 11 या कसोट्या दिलेल्या आहेत. स्क्रीनशॉट तुम्हाला काढायचं काढून घ्या. ठीक आहे, आता पुढचं गणित बघूया. पुढील पैकी कोणती जोडी जोडमूळ संख्यांची नाही. जोडमूळ म्हणजे काय काय सांगितलंय, नॉट अ प्राईम, ट्विन प्राईम पाहिजे तिथे, नॉट अ ट्विन प्राईम नंबर. म्हणजे आपल्याला ट्विन प्राईम जोडमूळ म्हणजे ट्विन प्राईम. आता ट्विन प्राईमचं आपल्याला काय सांगितलं होतं आपण की डिफरन्स किती पाहिजे, 2चा पाहिजे आणि प्राईम नंबर्स पाहिजेत. बस एवढं लक्षात ठेवा.
मग प्राईम नंबर्स 3 आणि 5 आहे का प्राईम नंबर्स? आहेत प्राईम नंबर्स आणि डिफरन्स 2 आहे. 11 आणि 13 डिफरन्स 2चा आहे प्राईम नंबर्स आहेत. 11 and 9 sorry 17 and 19 yes these are also prime numbers and difference between two numbers are also 2. आता इथे पण बघितलं आपण काय 399 and 401 हे आहेत का डिफरन्स 2 आहे. मग प्राईम नंबर्स आहेत का? हो, हे प्राईम नंबर्स नाही आहेत. आता हे आपल्याला बघायचंय का हे प्राईम नंबर्स आहेत की नाही का? तर 399 जे आहे ना 399 ही प्राईम नंबर नाहीये म्हणून आपला आन्सर असणार आहे 399 म्हणजेच डी हे आपला आन्सर असणार आहे या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, पुढचं गणित आहे क्रमश 11 पासून. आता बघा इथे 11 पासून दिलंय, मगाशी 11 ते 20 दरम्यान असं दिलं होतं आणि इथे 11 पासून 30 पर्यंत हा शब्द वापरलाय. हे आपल्याला नीट बघायचंय. ठीक आहे, आता हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल आपल्याला हे. आता पुढे बघूया आपण. आपल्याला काय म्हटलंय की 11 पासून 30 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती. आता हे काढताना काही फॉर्म्युले वगैरे आहेत, पण तुम्हाला सोपं सांगू का? पहिल्यांदा 1 ते 30 यांची बेरीज काढायची आणि नंतर 1 ते 10 ही बेरीज त्यातून वजा करायची. की आपल्याला 1 ते 10 ची वजा केली की आपल्याला लगेच 1 ते 11 ते 30 पर्यंत किती बेरीज आहे ती काढता येईल. कळतंय का मी काय म्हणतोय? कधी कधी आपण डायरेक्ट 11 पासून 11 ते 30 म्हणजे आपल्याला सांगितले व्हॉट इज द सम ऑफ ऑल द नॅचरल नंबर्स फ्रॉम 11 to 30. म्हणजे 11 to 30 जर आपण काढायला घेतली तर काढता येईल आपल्याला फॉर्म्युल्याने वगैरे. पण त्याच्यापेक्षा सोपं जर बघितलं ना आपण, तर आपण 1 ते 30 पर्यंतची बेरीज काढायची आणि त्यानंतर आपण काय करायचं 1 ते 10 पर्यंतची बेरीज आहे ना ती त्यातून काय करायची वजा करायची की आपल्याला ते सोपं जातं गणित. आता मग हे कसं करणार तर आपण बघूया. जर आपण 1 ते 30 आता पुन्हा मी रफ करतो. ठीक आहे, बघा आपण काय करणार आता इथे 1 ते 30 पहिल्यांदा 1 ते 30 यांची बेरीज बघूया. आता यांची बेरीज कशी काढणार तर मग आपल्याला माहिती आहे सूत्र की 30 पर्यंतची बेरीज असेल 30 घ्यायची आणि त्याच्या पुढची संख्या 31 घ्यायची, यांच्या भागाकार 2 करायचा. ठीक आहे, जर आपल्याला 1 ते 10 यांची बेरीज घ्यायची तर आपण काय करायचं 10 घ्यायचा शेवटचा अंक आणि त्याच्या पुढचा अंक 11 घ्यायचा आणि त्यांना डिवाइड बाय 2 करायचं की आपल्याला बेरीज मिळते. मग यांची बेरीज करताना आपण जर केलं बे एके बे आणि बे एके बे राहिला 2 1 आणि 0 तर बे 5 10 म्हणजे 15 दुणे 30 असं आपण डायरेक्ट म्हटलं तर हरकत नाही. 15 गुणिले 31 केलं तर आपल्याला काय उत्तर येईल तर 15 एके 15 बरोबर की नाही आणि 15 ते 45 आणि 1 46 म्हणजे आपलं पहिलं उत्तर आलंय 465 आणि दुसरं बघूया आपण तर इथे गेलं तर बे एके बे आणि बे 5 10 आणि मग यांचा दोघांचा गुणाकार केला तर 55. यांनी काय सांगितलंय की संख्यांची बेरीज किती तर याच्यातनं आपल्याला 1 ते 30 आपल्याला 11 ते 30 सांगितलं त्यामुळे 1 ते 30 नको आपल्याला. याच्यातून आपण जर 465 वजा जर 55 केलं तर आपल्या लक्षात येईल की आपलं उत्तर जे आहे ते किती येते 410. मग आहे का आपलं 410? हो, तर आपला आन्सर ए हे आपलं उत्तर असणार आहे 410. ठीक आहे, पुढचं गणित घेऊया आपण. 8वं गणित घेऊयात. बघा 103 च्या पुढील 23वी विषम संख्या 100 कोणती असेल ती काढायची आपल्याला. मग 103 ही विषमच संख्या आहे बरोबर की नाही. मग 103 च्या पुढची विषम संख्या जर काढायची असेल आपल्याला तर आपण त्याच्यामध्ये प्लस करायचं. ठीक आहे, मग प्लस किती करणार 23वी संख्या मग 23 गुणिले 2 घ्यायचं. जर का इथे ही समसंख्या असती तर आपण त्याच्या पुढील संख्या लगेच म्हणजे आपण असं असतं की 102 च्या पुढील सांगितलं असतं तर आपण काय केलं असतं 102 अधिक 103 घेतली असती. किती घेतली असती 103 म्हणजे 23 सांगितले तर त्यातली राहिले किती असते 22. मग ही घेतली असती बघा ही घेतली असती पहिली राहिली असती 22 आणि मग 22 गुणिले 2 केलं असतं. पण ऑलरेडी आपल्याला 103 ही समसंख्याच आहे बरोबर की नाही. मग त्याच्या पुढच्या 23 म्हणून डायरेक्ट आपण केलं. मग हे काय येईल तर 103 अधिक याचा दोघांचा गुणाकार केला तर आपल्याला 46 उत्तर येईल आणि बेरीज केली तर आपल्या लक्षात 3 आणि 6 उत्तर तर 9 आणि हे 4 आणि हे जसे तसे म्हणजे आपल्याला उत्तर किती येतं तर 149. आपलं आहे का इथे 149? हो, बी हे आन्सर जे आहे 149 हे आन्सर येतं म्हणजे आपला आन्सर असेल बी असेल या प्रश्नाचं उत्तर. ठीक आहे, बघा पुढचं गणित आहे एक्स ही जर विषम संख्या आहे तर पुढीलपैकी कोणती समसंख्या असेल. मग आता आपल्याला हे बघायला लागेल काय एक्स इज अन ऑड नंबर सो विच ऑफ द फॉलोइंग
विल बी इवन नंबर. मग आता बघूया आपण एक्स. एक्स जर ही काय आहे, विषम संख्या आहे, विषम संख्या आपण एक कुठली तरी घेऊयात. आपण कुठली घेऊयात, 7 घेतली जरा. ठीक आहे. मग 7 इथे सगळ्यांना 2x आहे, तर मग 2x x इज इक्वल टू 7, तर 2x इज इक्वल टू किती येईल, 2 इंटू 7 इज इक्वल टू 14. बरोबर आहे. म्हणजे ही आली आपले समसंख्या आली. आपल्याला समसंख्याच विचारलेली आहे. मग जर आपण याच्यात +1 केलं, बघा 2x + 1 म्हणजेच 14 + 1 केलं तर 15 येतं. हे झालं पहिलं. आपण 1 बाय 1 सगळे ऑप्शन्स बघूयात. पहिला ऑप्शन आहे 2x + 1, म्हणजे आपण जर गेलं 2x ची किंमत, आपण 2x ची किंमत किती काढलेली आहे, 14. मग आपण 14 + 1 केलं तर 15. ठीक आहे. सेकंड ऑप्शन आहे आपलं 2x - 1, म्हणजे 14 - 1 तर आपलं किती येतं, 13 येतं. तिसरं आहे 2x + 4, म्हणजे किती, तर 14 + 4 किती येतं, 18. आणि फोर्थ ऑप्शन आहे आपलं 2x - 3, तर किती येतं ते, 14 - 3 इज इक्वल टू 11. ठीक आहे. तर हे बघा, हे आणि हे 3 ऑप्शन जे आहेत, तर आपल्याला ते 3 ऑप्शन कुठे येतात, ऑड नंबरचे दिसतात. ऑड नंबर म्हणजेच काय, विषम संख्या. आणि हा एकच ऑप्शन आहे जो आहे इवन, म्हणजे समसंख्या. आणि आपल्याला सम सांगितलेला आहे, आपल्याला इवन नंबर सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला आपला आन्सर कुठला असणार आहे, सी हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आपलं पर्याय सी हे आपण निवडायचं आहे. बघा पुढचं गणित आहे, 2 मूळ संख्यांच्या दरम्यान किमान फरक कितीचा असतो. आता हे काय गणित सोडवण्यासारखं नाहीये. किमान फरक कितीचा असतो, किमान. म्हणजे आपण जर पहिल्यापासून सुरुवात केली, 2 आणि 3, 5, 7, 11, 11 नंतर 13, 13 नंतर 17. आता नीट बघितलं तर इथे किती, 1 चा डिफरन्स, इथे 2 चा, इथे 2 चा, इथे 4 चा, इथे 2 चा, इथे 4 चा. किमान, किमान म्हणजे काय, मिनिमम डिफरन्स. इथं व्हॉट इज द मिनिमम डिफरन्स बिटवीन द 2 प्राईम नंबर. मग मिनिमम किती येते, 1. सिंपल आन्सर आहे 1. बी हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. ओके, थँक्यू. तर आपण आज बघितलेलं आहे या सगळ्या याच्यामध्ये की आपण या प्रकरणामध्ये बघितलेलं आहे, या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं आहे की कोणत्या कोणत्या संख्या आपल्याला, तर समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या, जोडमूळ संख्या, समूळ संख्या, ह्या आपण आता या प्रकरणामध्ये बघितलेल्या आहेत. ठीक आहे. तर भेटूया आपण पुढच्या या आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. इथेच आपण थांबूयात. नमस्कार.